रामकृष्ण हरी मित्रांनो, आज मी तुम्हाला अतिशय खास ठिकाणी घेऊन आलो आहे. हे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ जवळील पावशी येथील श्रीदेवी सातेरी मंदिर. हे माझ्या पत्नीचे कुलदैवत आहे आणि आज आपण या देवीचा रंजक इतिहास आणि या मंदिराचे अनोखे महत्त्व जाणून घेणार आहोत. जुन्या जाणकारांच्या सांगण्यानुसार शेकडो वर्षांपूर्वी जिथे आज गाभारा आहे तिथे एक साधे घर होते. त्या घरातील गृहिणी जेव्हा चुलीवर स्वयंपाक करत होती तेव्हा अचानक त्या चुलीतून एक पवित्र वारूळ बाहेर येऊ लागले. लोक म्हणतात साक्षात आदिमाया तिथे प्रकट झाली. ही देवी जमिनीतून म्हणजेच वारुळातून प्रकट झाली म्हणून तिला सातेरी, 7 वारुळांची स्वामिनी असे संबोधले आहे. आजही या मंदिरात ती चूल आणि वारूळ अतिशय श्रद्धेने जपले आहे. निसर्गाचा हा एक चमत्कार बघितल्यावर ना मन अगदी थक्क होऊन जातं. इथे केवळ वारुळच नाही तर त्यावर देवीची एक अत्यंत तेजस्वी आणि प्रसन्न मूर्ती विराजमान आहे. देवीचे डोळे इतके बोलके आहेत की पाहताच मन शांत होऊन जाते. हे वारूळ दरवर्षी थोडे थोडे वाढत जाते असेही मानले जाते. यावरून आपल्याला देवीच्या जिवंत अस्तित्वाची प्रचिती येते. पुरसत्तेचं कुणाच्या महालक्ष्मी कमी देवता तर प्रेमाने घात त्या जोड्याने लेकरा इल्लेली असत. खण घालून ओटी तुझी भरलेली असा, साडी घालून ओटी भरलेली असा ही मान्य करून घे. हा त्यांचो कुळाच्या घरमटी आकार निर्वशी ब्राह्मण कुलदेवता ओळख सगळ्यांका सामील कर. जे काय त्यांचे व्यवहार धंदे असत, नोकरी व्यवसाय असतात तो व्यवस्थित चढण्याबरोबर पैसा दुप्पट मिळवून दे. जाती तिथं त्यांची मनोकामना पूर्ण कर. या लेकरांमागे कोणता सांगणा बोलणा खोटा नाटा काय जरी असला असतात तू पायाखाली अकरे कृपा दृष्टी ठेव, बरा कर, कल्याण कर आणि अशीच माते सेवा करून. तर मित्रांनो, जर तुम्ही कोकणात आलात तर कुडाळपासून अवघ्या 5 ते 7 किलोमीटरवर असलेल्या पावशीच्या सातेरी देवी मंदिराला नक्की भेट द्या. हे केवळ एक मंदिर नाही तर आपल्या मातीही जोडलेलं एक अतूट नातं आहे. चला मंडळी, पुन्हा लवकरच आपण भेटूया कोकणातील रंजक माहिती आणि इतिहास घेऊन. तोपर्यंत जय श्रीराम.